नमस्कार मंडळी. मेथीची भाजी तर आपण नेहमीच बनवत असतो, पण आज मी तुम्हाला खूपच वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे. तर ही भाजी बनवण्यासाठी मी एक जुडी मेथी स्वच्छ साफ करून धुवून घेतली आहे. आता ही बारीक करून घेऊयात. तर मेथीची भाजी मी बारीक केली आहे. आता यामध्ये मसाले घालूयात. तर अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा धणे जिरे पावडर. तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही इथे घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा मी मीठ घातला आहे. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा मी ओवा घेतला आहे. हा ओवा असा हातावर चोळून घालायचा आहे, त्यामुळे इंडायजेशन होत नाही, म्हणजे अपचनाचा त्रास होत नाही. आता इथे मी 2 मोठे चमचे बेसन घेतलं आहे. बेसन तुम्ही नंतर जास्त घालायचं, सुरुवातीला कमीच घ्यायचं. त्यामुळे मी आधी सुरुवातीला कमीच बेसन घेतलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आपण जसा पिठाचा गोळा मळतो त्या पद्धतीने हा गोळा एक तयार करून घ्यायचा. तर हे बघा, मला अजून थोडंसं पीठ लागणार आहे. मी थोडं अजून पीठ घातलं. आता हे सगळं व्यवस्थित पदार्थ चोळून मिक्स करून एकजीव करून याचा एक गोळा बनवून घ्यायचा. आणि आता थोडंसं पाण्याचा वापर करायचा. पाणी सुरुवातीला जास्त घालायचं नाही, नाहीतर हे मिश्रण एकदम पातळ होऊन जाईल. तर थोडं थोडं पाणी वापरायचं आणि याचा एक गोळा बनवायचा. तर मला अजून बेसन याच्यामध्ये कमी वाटलं, तर मी अजून 1 चमचा बेसन घातलं आहे. पुन्हा मिक्स करायचं आणि पाणी थोडं घालायचं. पुन्हा गरज जर लागली तर बेसनचा वापर इथे करायचा. तर मला अजून बेसन कमी वाटतंय, तर मी अजून 1 चमचा बेसन यामध्ये घालणार. आता बेसन घालून पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळतो तशा पद्धतीने आपण याचा एक डो तयार करून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता याचा एक डो तयार केला आहे. आता हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे हे मिश्रण हाताला चिकटत नाही. थोडंसं बॅटर घ्यायचं आणि अशा पद्धतीने याचे रोल बनवून घ्यायचे, म्हणजेच मेथीचे मुटके बनवून घ्यायचे. तर हे पहा, हाताला तेल लावल्यामुळे हे अजिबात चिकटत नाही. तर अशाच पद्धतीने बाकीचे मेथीचे मुटकेसुद्धा बनवून घ्यायचे. खूपच सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतात. हे बघा, अशाच प्रकारे सगळे मुटके मी बनवून घेतले आहेत. आता ही रेसिपी बनवण्यासाठी एक वाटण बनवायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यात 1 कांदा, 1 टोमॅटो रफली चॉप करून घेतला आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा 1 तुकडा, 1-2 हिरवी मिरची घालायची आहे. 4 ते 5 काजू मी भिजवत ठेवले होते, त्यानंतर यामध्ये घातले आहेत. थोडंसं पाणी घालून छान मऊ अशी पेस्ट बनवून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता मऊसूत अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता इथे मी पॅन गरम केलेला आहे. आपण जे मुटके बनवले होते ते तळून घेणार आहोत. शॅलो फ्राय करायचे, जास्त डीप फ्राय करायची गरज नाही. कमी तेलामध्ये सुद्धा हे छान तळले जातात. तर सगळे मुटके असे लांब लांब करून ठेवायचे आहेत आणि छान शॅलो फ्राय होईपर्यंत तळून घ्यायचे. आता हे मंद गॅसवरच चांगले फ्राय करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता इथे तेलाचा जास्त वापर केलेला नाही. आता एका बाजूने चांगले फ्राय झाले की याला पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले कुरकुरीत होईपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे. तर सगळे एक एक असे पलटून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता याला हळूहळू कलर छान येत आलेला आहे. तर हे 2 ते 3 मिनटं लागतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही फ्राय व्हायला. तर हे बघा, मुटके आपले मस्त फ्राय झालेले आहेत. कलर पाहू शकता, मस्त अगदी गोल्डन कलर आलेला आहे. हे पहा, हे तुम्ही नुसते मुटके असेच सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता, खूपच छान लागतात. आता हे सगळे मुटके तळून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये सगळे काढून घ्यायचे. आता याच पॅनमध्ये मी थोडं तेल कमी केलं आहे. जे उरलं होतं ते जास्त तेल होतं, तर मी कमी केलं. त्यानंतर यातच 1 चमचा जिरं घालायचं, 1 तमालपत्र आणि 1 बारीक चिरलेला कांदा चांगला कलर येईपर्यंत, म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा. आता इथे मी 1 टोमॅटो बारीक चिरून घातला आहे, तो सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा. आता हा मऊ होण्यासाठी मीठ घालायचं आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, आपण जेव्हा मुटके बनवले त्यावेळेला सुद्धा मीठाचा वापर केला आहे. तर इथे मीठाचा वापर थोडा कमीच करा, गरज लागली तर पुन्हा मीठाचा वापर तुम्ही करू शकता. तर कांदा आणि टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत. आता यामध्ये मसाले घालूया. पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, यामुळे कलर खूप छान येतो. 1 चमचा किचन किंग मसाला, किचन किंग मसाल्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. 1 चमचा धणे आणि जिरे पावडर घातली आहे. आता हे सगळे मसाले व्यवस्थित यातच परतवून घ्यायचे.
1 मिनिटभर हे मसाले चांगले तेलावर असे परतवून घ्यायचे. मसाले चांगले परतवून झाले. आता 2 चमचे यामध्ये दही घालायचं. दही घातल्यामुळे याला टेस्ट खूप छान येते. थोडंसं पाणी घालायचं आणि चांगले पुन्हा एकदा हे मसाले छान शिजवून घ्यायचे. तर मी मंद गॅस ठेवलेला आहे आणि 1 मिनिटभर चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाले छान परतवून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण जे वाटण केलं होतं मसाल्याचं, ते मसाल्याचं वाटणसुद्धा यामध्येच घालायचं. इथे तुम्ही फ्रेश क्रीमचा वापरसुद्धा करू शकता. आता हा सगळा मसाला परत एकदा 1 ते 2 मिनिटं चांगला स्लो गॅसवर परतवून घ्यायचा. तर मस्त याला कलर येत आलेला आहे. तुम्ही पाहू शकता तेलसुद्धा याचं सेपरेट होत आलं आहे. तर झाकण ठेवूया आणि 1 ते 2 मिनिटं हा मसाला चांगला शिजवून घेऊया. तर हा मसाला चांगला मस्त शिजवून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता ड्राय झाला आहे थोडा. आता यामध्ये ग्रेव्ही बनवणार आहे तर थोडंसं यामध्ये पाण्याचा वापर करायचा. तर मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला चांगली उकळी आणायची. तर या ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता आपण जे मुटके फ्राय करून ठेवले होते ते घालायचे आहेत. तर मेथीचे मुटके असे एकत्र घालू नका, असे सेपरेट म्हणजे असे एक एक मुटके व्यवस्थित ठेवा. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळं मिक्स करून झाल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं ही भाजी छान शिजवून घ्यायची. तर 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याला मस्त कड आलेला आहे. आता यामध्ये थोडी कसुरी मेथी घालूया. कसुरी मेथीमुळे फ्लेवर खूप चांगला येतो. 1 चमचा गरम मसाला घातला आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे. झाकण ठेवून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं ही भाजी चांगली उकळून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता याला मस्त कड आलेला आहे. तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे. मस्त अगदी तर्रीदार रसरशीत अशी मेथीची भाजी तयार झाली आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मेथीची भाजी कधी तुम्ही अशी केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. खूपच टेस्टी लागते. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर, नानबरोबर, परोठ्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूपच टेस्टी लागते. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.